आगे ना काम आगे नहीं जाएंगे ना ये कोरोनाचा एका झाडा धरायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा उपवर्गीकरण रद्द झालाच पाहिजे उपवर्गीकरण रद्द झालाच पाहिजे आरक्षणाच्या हक्काचा उपवर्गीकरण रद्द झाला आरक्षण आमच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे जय भीम जय भीम जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मला नाही का बोलले ना बाजूला सरकारने तिथं हातवारे करून एकामेकाला गाडी थांबवा बस 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 गाडी आपली डीजेची गाडी थांबवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर से बोलो ताकत से बोलो ताकत से बोलो जय 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 भीम असा मोर्चा निघालेला आहे त्याच्यामध्ये कर्मचार बांधव पण मोठ्या संख्येने सहभागी झालेले काय सांगाल उपवर्गीकरणाच्या विरोधात सकल चर्मकार समाजातील सर्व पोटजाती या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। या मोर्चामध्ये ज्या एससी मध्ये समाविष्ट असलेल्या 59 जाती आहेत त्यापैकी 58 जाती व 59 जात मातंग समाजाचे काही जे उपवर्गीकरण ज्यांना नको असे म्हणणारे ते सुद्धा प्रतिनिधी इथे सामील आहेत। त्यामुळे उपवर्गीकरणाला संपूर्ण जातींचा विरोध आहे, तर हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि जर उपवर्गीकरण झालं, जर या उपवर्गीकरण देणाऱ्या सरकारला या सत्तेवर राहण्यासाठी सरकार इथे राहू देणार नाही, त्यांना त्याच्या खाली बसेल हे आम्हाला आवर्जून सांगायचं आहे। उपवर्गीकरणाच्या विरोधात असताना सरकारने हा घाटका घातला हा एससी मधला जो वर्ग आहे तो एक संघ न ठेवता त्यांना फोडण्याचा हा डाव आहे आणि हा डाव एससीचे सर्व जाती मिळून हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। काय आवाहन करणार मी असं आवाहन करू इच्छितो की 1 ऑगस्ट 24ला जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्या निकालामध्ये सरकारला कुठलेच आदेश दिलेले नाही। फक्त एक त्यांनी शासन राज्य सरकार या पद्धतीनं उपवर्गीकरण करू शकतं हा फक्त त्याच्या सूचना केलेली आहे। हा मॅन्डेटरी कोणता निकाल नाही, सरकारवर बंधनकारक नाही, सरकारला तो आदेश नाही, ती एक सूचना त्यांनी केलेली आहे 7 बेंचच्या कोर्टाने न्यायालयाने। तर ती सूचना शासनाने पाळली पाहिजे की जर लोकांचा विरोध आहे, आता 59 पैकी जर 30 लोक बहुमत असेल 30 लोकांची मागणी असेल तर त्यांनी द्यायला हरकत नव्हती, पण 20 त्यांना मागणी न करता ते जर देण्याचा ते घाट घालत असतील तर तो चुकीचा आहे आणि तो असंविधानिक राहणार आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका शासनानं हे वर्गीकरण थांबण्याची घोषणा करावी,
शासन त्यांच्या कार्यकालामध्ये हे वर्गीकरण करणार नाही असं त्यांनी जाहीर करावं आणि तेव्हाच हे मोर्चे बंद होणार आहेत. शासनाच्या ज्या ज्या हालचाली झाल्या तर त्या हालचाली आणून पाडल्याशिवाय जनता राहणार नाही.